वेलकम यू ऑल. काल आपण पार्शियल मोलार प्रॉपर्टीज हा पॉईंट बघितला होता. आज आपण पार्शियल मोलार व्हॉल्यूम हा पॉईंट बघणार आहोत. पार्शियल मोलार व्हॉल्यूम. तर काल आपण पार्शियल मोलार प्रॉपर्टीज चं फायनल पॉईंट डेरिवेशन तुम्हाला माहीतच आहे. त्याच्यावरूनच आपण पार्शियल मोलार व्हॉल्यूमचं इक्वेशन लिहिणार आहोत. पण त्या इक्वेशनच्या आधी पार्शियल मोलार व्हॉल्यूम म्हणजे काय किंवा त्याची डेफिनेशन काय आहे, तर डेफिनेशन ऑफ पार्शियल मोलार व्हॉल्यूम, इट इज डिफाइंड as change in volume when 1 mole of change in volume when 1 mole of ith component is added to large quantity of system at constant टेम्परेचर अँड प्रेशर. म्हणजे पार्शियल मोलार व्हॉल्यूम त्याची डेफिनेशन आहे की चेंज इन व्हॉल्यूम, जेव्हा व्हॉल्यूम बदलतं व्हेन 1 मोल ऑफ आयथ कॉम्पोनंट इज ॲडेड टू लार्ज क्वांटिटी ऑफ सिस्टीम ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. दिस इज नोन ॲज अ पार्शियल मोलार व्हॉल्यूम और डेफिनेशन ऑफ पार्शियल मोलार व्हॉल्यूम. मॅथमॅटिकली त्याचं जे इक्वेशन आहे ते VI बार इज इक्वल टू dV अपॉन dNI ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड NJ, किंवा त्याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. हे डेफिनेशनवरूनच हा फॉर्म्युला लिहिलेला आहे. VI बार मीन्स पार्शियल मोलार व्हॉल्यूम इज इक्वल टू dV अपॉन dNI ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर अँड NJ. मीन्स इथं तुम्ही आपण सांगितलेलं आहे की इट टेक्स प्लेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. आणि चेंज इन व्हॉल्यूम, बदलणारं व्हॉल्यूम जेव्हा 1 मोल ऑफ आयथ कॉम्पोनंट ॲड करतो लार्ज क्वांटिटी ऑफ सिस्टीममध्ये. देन फॉर बायनरी सोल्युशन, जर तुम्ही बायनरी सोल्युशन्स घेतलं तर हे इक्वेशन मॉडिफाईड होईल. dV इज इक्वल टू dV अपॉन dt ॲट कॉन्स्टंट प्रेशर N1 N2 आणि dt प्लस सेम जसं आपण पार्शियल मोलार प्रॉपर्टीजमध्ये घेतलं आहे सेम त्या टाईपमध्ये इथं पण इक्वेशन असेल. सेकंड असेल की dV अपॉन dP ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर N1 N2 dt. थर्ड असेल dV अपॉन dN1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N2 आणि ह्या ठिकाणी असेल dN1. आणि लास्ट dV अपॉन dN2 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N1 dN2. दिस इज इक्वेशन नंबर 2. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं आहे की
डी व्ही ही टर्म तुमची कॉन्स्टंट असेल. डी व्ही अपॉन पहिल्यांदा टेम्परेचरशी रिलेटेड आहे डी व्ही अपॉन डी टी. तर रिमेनिंग टर्म काय असतील तुमच्या कॉन्स्टंट असतील. म्हणजे कोणत्या, तर प्रेशर N1 N2 ह्या टर्म तुमच्या कॉन्स्टंट असतील आणि इंटू डी टी. सेकंड मध्ये प्रेशर घेतलंय मीन्स डी व्ही अपॉन डी पी ॲट कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट काय होईल, प्रेशर घेतलं प्रेशर व्हॅरिएशन असेल मीन्स कॉन्स्टंट काय रिमेनिंग टर्म टेम्परेचर N1 N2. Sorry, in that takes place there is a dp variation with dp. Then third point असेल की dv upon dn1. इन दॅट रिमेनिंग टर्म कॉन्स्टंट कोणते असतील, तर तुमचं ह्या ठिकाणी टेम्परेचर कॉन्स्टंट असेल, प्रेशर कॉन्स्टंट असेल, N2 कॉन्स्टंट असेल, फक्त व्हॅरिएशन विथ dn1. अँड नेक्स्ट टर्ममध्ये dv अपॉन dn2. देन रिमेनिंग टर्म तुमच्या कॉन्स्टंट असतील, टेम्परेचर, प्रेशर N1 dn2. देन दिस इक्वेशन टेक्स प्लेस ॲट अ constant temperature and pressure, means equation 2 takes place at constant temperature and pressure. जर तुम्ही कॉन्स्टंट टेम्परेचर आणि प्रेशर ठेवलं, तर टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं, तर ह्या पहिल्या ज्या दोन टर्म आहेत डी व्ही अपॉन डी टी आणि डी व्ही अपॉन डी पी, ह्या दोन टर्म्स काय येतील तुमच्या 0 येतील आणि राहतील कोणत्या तुमच्या डी व्ही अपॉन डी एन वन, डी व्ही अपॉन डी एन टू. means at constant temperature and pressure dv is equal to dv upon dn1 at constant temperature pressure N2 dn1 plus dv upon dn2 at constant temperature pressure N1 dn2. हे तुमचं नेक्स्ट इक्वेशन असेल. बट बाय द तुम्ही पार्शियल मोलार प्रॉपर्टीजमध्ये बघितलंच आहे, त्यानुसार V1 बार इज इक्वल टू dv अपॉन dn1 ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N2 अँड V2 बार इज इक्वल टू dv अपॉन dn2 at constant temperature pressure N1. ह्या दोन टर्म्स असतील अँड दिस इज इक्वेशन नंबर 4. देन सिम्पली पुट द व्हॅल्यू ऑफ V1 बार अँड V2 बार इन इक्वेशन नंबर 3, किंवा सिम्पली तुम्ही म्हणू शकता की पुट इक्वेशन नंबर 4 इन इक्वेशन नंबर 3. म्हणजे इक्वेशन नंबर 4 हे इक्वेशन नंबर 3 मध्ये ठेवणार आहोत. देन फॉर दॅट dv इज इक्वल टू dv ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर इज इक्वल टू काय येईल, तर dv अपॉन dn1 टी ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर प्रेशर N2. ही जी टर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही सिम्पली काय लिहू शकता, V1 बार dn1 प्लस ही जी टर्म आहे त्या ठिकाणी तुम्ही V2 बार dn2. दिस इज इक्वेशन नंबर 5. देन ऑन इंटिग्रेटिंग इक्वेशन नंबर 5 ला फक्त इंटिग्रेट करणार आहात तुम्ही. इंटिग्रेट मीन्स सिम्पली रिमूव्ह द डेरिव्हेटिव्ह साइन इन इक्वेशन नंबर 5. दॅट इज तुमचे जे फायनल इक्वेशन येईल, V इज इक्वल टू V1 बार N1 प्लस V2 बार N2. इक्वेशन नंबर 6. दिस इज द इक्वेशन for partial molar volume. Thank you.